हे सर सुनामी आयलंड आहे. हे समोर इथे तुम्हाला सर्व प्रकारचे राईड वगैरे असतात. हां नाश्ता करायचा, नाश्ता वगैरे करू शकता तुम्ही. हे कसं माहिती आहे 2004 मध्ये इंडोनेशियामध्ये जेव्हा सुनामी झाली तेव्हा ते समुद्रामध्ये भूकंप झाला आणि समुद्राचं पाणी वाढलं आणि समुद्राचं पाणी आपल्या नदीमध्ये आलं. तर पाण्याबरोबर इकडची आपल्या संगमच्या इकडची जी वाळू होती ती सरकून आतमध्ये आली आणि हे बेटावर छोटे छोटे बेट होते त्या बेटावर येऊन अडकले. हे असं मोठं बेट तयार झालं. ते सुनामीमुळे तयार झाल्यामुळे त्याला ते सुनामी आयलंड नाव ठेवलं. आणि त्या सुनामीमुळे ते देवबागचा थोडा भाग पण कमी झाला. जो बेट आता जो छोटा दिसतोय बेट देवबागचा, हा ते पूर्वी कसं असं लांबपर्यंत होता बेट. हा हा आता तिकडची वाळू सगळं म्हणजे कसं लाटांवरती सरकून गेली, खोल पाण्यामध्ये आली आणि इकडे आली ती सरकून हळूहळू. त्यावेळेस काही जीवित हानी झाली होती का? सुनामीच्या टाइमला एवढं काय नाही झालं होतं, पण जेव्हा 2016 का 18 मध्ये तोक्ते वादळ झालं बघा, हा तेव्हा जरा लय प्रॉब्लेम झालं. इथे म्हणजे समुद्राचं नदीचं पाणी मिक्स झालं, हा झाडं वगैरे कोसळून पडले, रस्ता वगैरे पूर्ण ब्लॉक होता, लाईटी वगैरे पण नव्हती हा हा आणि पूर्ण म्हणजे पियाचं पाणी पूर्ण खारं झालं. अरे वा. आम्ही मग इकडून म्हणजे या गावामधून किंवा मालवणवरून मग पाणी वगैरे आणायचो. टँकर वगैरे यायचे पाण्याचे पाण्यासाठी. आता जे हे पाणी जसं हातात म्हणजे चाटून बघितलं थोडं खारवट लागतं. हो, हे पूर्ण आता पाणी खारं आहे. कारण काय होतं, भरती ओटी असते, हा हा 6 तास भरती असते, 6 तास ओटी असते. आता ही कशी ओटी चालू झाली आहे, हा ही सकाळपासून 6 तास आता ओटी चालू झाली, दुपारनंतर 6 तास परत भरती चालू झाली. पूर्वी हे पाणी गोड लागायचं का? नाही नाही, हे पूर्ण इकडचा भाग हा खाराच असतं. हे फक्त वर्षाचे 4 महिने फक्त पाणी गोड असतं. पावसाच्या टाइमला पावसाच्या टाइमला गोड असतं. पाणी गोड असतं, बाकी समुद्राचं पाणी पूर्ण खारच असतं. म्हणजे जिथं संगम पॉइंट आपण बघितलं तिथपर्यंत पावसाच्या टायमिंगला गोड पाणी असतं. कारण काय होतं की वर पाऊस लागला की वरून हे पाणी तिकडं डोंगरातलं जे पाणी येतं ते लाल पाणी येतं, त्याच्यामुळे याच्यात जी खालटाण असते ती खाली बसते आणि वर गोड्या पाण्याचा थर राहतो. हा हा हे बाकी 8 महिने पूर्ण पाणी खारच असतं. इकडून तुम्ही साधं 10-1 किलोमीटर आतमध्ये गेलात की तुम्हाला गोडं पाणी भेटतं. आम्ही याला खाडी बोलतो कारण हे पाणी खाडं आहे ना. हा खारं पाणी असल्यामुळे याला खाडी म्हणतात. समुद्र आणि नदी मिक्स झाल्यामुळे आम्ही खाडी बोलतो याला. मॅप मध्ये याला नदीत लागले, कर्ली रिव्हर लागले. कर्ली रिव्हर. गाव दिसतंय, या गावाचं नाव कर्ली आहे. जेव्हा नाव ठेवलं कर्ली म्हणून तेच नाव लागलंय. अच्छा, या गावचं नाव कर्ली असल्यामुळे या नदीलाच कर्ली रिव्हर असं म्हणतात. ओपन व्हायला चालू झालंय, पूर्ण पाणी आता ओपन होणार. हा हा पूर्ण असं बेट लांबचं बेट तयार दिसतं. आता आपण थोड्या वेळ पूर्वी तर आलो त्यावेळेस हे सर्व पाण्याने पाण्यामध्ये होतं. हा हा हे सर्व पाण्यात होतं. आता मग ढोकळ्याच्या बघच्या खाली कमी आहे. हा आता सगळं खाली गेलं. पाऊण तासामध्ये हा हे पूर्ण ओपन होणार, मोकळं होणार पूर्ण. अच्छा इथे जमीन दिसते बघ. हे जेवढा पिवळा भाग आहे ना, हा इकडचा भाग open होतो. या साईडला पाणी पण कमी आहे. तुम्ही इकडून तिकडे पर्यंत चालत जाऊ शकता. एवढं म्हणजे पूर्ण हे कमी होतो. अरे बापरे, मग इथून त्या पुलापर्यंत चालत जाऊ शकतो आपण. थोडंफार पाणी असतं पुलामध्ये, हा हा पण चालत जाऊ शकतो. पण ते कसं खडका भाग आहे त्यामुळे तिथे शक्यतो कोणी जात नाही. हा हा मग इतकं पाणी कमी होतं. इकडचा हा पूर्ण भाग कमी होतो पाण्याचा. मग तसे एक प्रकारची जादूच आहे समुद्राची. इथे तुम्हाला सर्व प्रकारचे राईड असतात. बनाना राईड आहे, चालू आहे ते. हा हा त्यानंतर मग अशी ती बाईक बघितली, ती जेटस्की आहे, सोफा सेट म्हणजे बंपर आहे. हा हे कायाकिंग, हे स्वतः चालवायचे. काय केलं कायाकिंग हे बाई स्वतः चालवायचे. या साईडला मुख्य साईडला पण तुम्ही चालू शकता. स्वतः चालवायचं, चालवायला भेटते. आपल्यावर असतं, आपल्याला 5 मिनिटं जास्त पाहिजे, 10 मिनिटं जास्त चालू शकतो. समुद्रामुळं सुनामीमुळं इथं बेट तयार झालं त्यामुळे या भागाला नाव सुनामी आयलंड म्हणतात.